नमस्कार मित्रांनो, मी अमोल पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, इंजिनियर अमोल या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाजनकोचं एक सर्क्युलर आहे, ऑफिशियल सर्क्युलर 4/8/2021 या डेटचं आहे ते. आणि त्याबद्दल मला काही कमेंट आले विद्यार्थी मित्रांचे की सर याबद्दल तुम्ही काहीतरी माहिती द्या किंवा ते जे काही सर्क्युलर आहे त्याबद्दल अपडेट द्या. तर त्यानुसार मी ते अपडेटचं जेव्हा मी वाचन केलं किंवा मी ते बघितलं तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की काही रिक्रूटमेंट रिलेटेड काही कन्सिडरेशन होते, काही चेंजेस होते, ते अंडर अप्रूव्हल होतं. तर त्याला अप्रूव्हल मिळालेलं आहे आणि त्याचं एक सर्क्युलर सध्या त्यांनी डिस्प्ले केला आहे किंवा त्यांनी आपल्या साईटवर, ऑफिशियल साईटवर दिलेलं आहे महानिर्मितीने. तर त्या संदर्भातच मी आज तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तर त्याचं एक महत्त्वाचं बॉटम लाईन अशी सांगतो मित्रांनो की हे रिक्रूटमेंट पुढे जे होणार आहेत महाजनकोचे JEEचे सिव्हिल किंवा टेक्निकल कॅडरचे. टेक्निकल म्हणजे काय, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे हे ज्या ब्रँचेस आहे त्या रिलेटेड काही असतं. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता पुढे अपडेट देईलच. आणि एक सिव्हिलचं असतं. सिव्हिलचं कसं आहे मित्रांनो की सिव्हिल इंजिनियर जे आहेत किंवा BE असो की डिप्लोमा असो किंवा जे काही असेल ते, तर त्यांचं कसं असतं की सेपरेट वॅकन्सी असतात तिन्ही कंपनीमध्ये, म्हणजे महावितरण, महापारडश आणि महानिर्मितीमध्ये सेपरेट वॅकन्सी असतात. त्याची ॲड कंबाईनमध्ये येत नाही. टेक्निकलची वेगळी ॲड येते आणि त्यांची वेगळी ॲड येते. ठीक आहे. तर त्या संदर्भात मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे असं मित्रांनो की महानिर्मितीमध्ये वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे. या रिलेटेड मी आधी पण वॅकन्सी रिलेटेड तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तुम्हाला वर आय बटनमध्ये दिसून जाईल, मी ते शो करेल तुम्हाला. आणि दुसरं असं आहे की तिथे तुम्ही तो व्हिडिओ बघा, आवर्जून बघा. तिथे तुम्हाला मी सॅलरी रिलेटेड आणि इतर जे ड्युटीज असतात किंवा कुठे कसं काम असते या संदर्भात मी तुम्हाला सगळा तिथे एक आढावा घेतलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुमच्या ते लक्षात. तर मित्रांनो, महानिर्मिती म्हणजे कसं असतं की जी पॉवर जनरेशन प्लांट्स असतात गव्हर्नमेंटचे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे, तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. त्यानंतर ट्रान्समिशन कंपनीद्वारे ती इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट केल्या जाते आणि डिस्ट्रिब्युशनची कंपनी आहे महावितरण जी आहे ती कंझ्युमरपर्यंत ती इलेक्ट्रिसिटी पोहोचवण्याचं काम करतं. हे एक साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे महाजनकोचा रोल हा फार महत्त्वाचा आहे. आणि तिथे काम करणे किंवा तिथे जॉब करणे हे खूपच चांगली गोष्ट आहे. किंवा तिथे जर जॉब तुम्हाला अवेलेबल होत असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेल तुम्हाला. आणि त्या रिलेटेड आपण आज त्या सर्क्युलर रिलेटेड पूर्ण माहिती घेणार आहे आणि त्याबद्दलच मी तुम्हाला डिटेल आज इथे सांगायचा प्रयत्न करतो आहे. तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करू. तर मित्रांनो, आपण बघू आता महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर नंबर 482 डेट 4/8/2021 म्हणजे ऑगस्ट 2021चं आहे हे, 4 ऑगस्टचं. त्याच्यामध्ये विषय असा दिला मित्रांनो, सब्जेक्ट प्री रिक्वेसाइट्स अँड मेथड ऑफ फिलिंग इन वॅकन्सीज ऑफ व्हेरियस पोस्ट इन टेक्निकल सिव्हिल कॅडर. ठीक आहे. टेक्निकल कॅडर म्हणजे इथे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे अदर ब्रँचेस येतात. आणि सिव्हिल कॅडरचे असं असतं मित्रांनो, इथे फक्त सिव्हिल असतं. आणि तिन्ही कंपन्या म्हणजे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये सिव्हिल कॅडरच्या म्हणजे JEE सिव्हिलच्या वॅकन्सी वेगळ्या निघतात, त्यामुळे इथे सिव्हिल कॅडर म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये विषय असा आहे मित्रांनो की हे जे सर्क्युलर आहे, तर हे जे अप्रूव्हल इथे म्हटलेलं आहे बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो इथे. द मॅटर इन चेंज ऑफ प्री रिक्वेसाइट्स अँड मेथड ऑफ फिलिंग ऑफ व्हेरियस पोस्ट. मेथड ऑफ फिलिंग रिलेटेड सगळं दिलेलं आहे मित्रांनो इथे. व्हेरियस पोस्ट इन टेक्निकल सिव्हिल कॅडर वॉज अंडर कन्सिडरेशन ऑफ मॅनेजमेंट समटाईम्स इन द पास्ट. म्हणजे काही दिवसांपासून, काही काळापासून हे मेथड ऑफ जे फिलिंग व्हेरियस पोस्ट होत्या त्याची जी मेथड आहे ती चेंज होण्याच्या याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये कन्सिडर करण्यात आली होती. नाऊ द ऑनरेबल MD MSEB होल्डिंग कंपनी इन कन्सल्टेशन विथ ऑनरेबल चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर MSPGCL हॅज accorded अप्रुव्हल टू रिवाइज द प्री रिक्वेसाइट्स. म्हणजे अप्रुव्हल दिलेलं आहे द मेथड ऑफ फिलिंग ऑफ व्हेरियस पोस्ट इन द टेक्निकल आणि सिव्हिल कॅडर. ठीक आहे. याच्यामध्ये मित्रांनो कसं आहे, तुम्हाला मी बेसिकली सांगू इच्छितो की इथे वॅकन्सीबद्दल काहीच दिलेलं नाही आहे. हे सर्क्युलर वॅकन्सीबद्दल नाही आहे, परंतु वॅकन्सीचे जे पोस्ट भरण्यात येणार आहे यापुढे इन फ्युचर, सपोज आता पुढे किती महिन्याने किंवा कधी पण ॲड आली तर त्याच्यामध्ये काय रूल्स फॉलो केले पाहिजे याबद्दल जे अप्रुव्हल दिलेलं आहे त्याचं हे सर्क्युलर आहे. ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला थेट आपण सुरू करू. इथे बघा, पहिलं दिलेलं आहे तांत्रिक संवर्गामध्ये टेक्निकल कॅडरमध्ये ज्युनियर इंजिनियर. तर ज्युनियर इंजिनियरचं त्यांनी दिलेलं आहे की मेकॅनिकल स्ट्रीममध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल ते घेतात. इलेक्ट्रिकल स्ट्रीममध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर घेतात.
आणि इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे घेतात. ठीक आहे, म्हणजे या डिप्लोमा घेतात ते. ठीक आहे, 3 वर्षाचा जो डिप्लोमा असतो आपला. आणि याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागत नाही. डिपार्टमेंटल एम्प्लॉई जर असेल आणि जेईच्या खालच्या पोस्टचे असतील त्यांना 5 वर्ष एक्सपिरियन्स तुम्हाला डिपार्टमेंटचा लागेल किंवा कंपनीचा लागेल. आणि मेथड ऑफ फिलिंग जे आहे ते डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, 100% आहे. त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल एम्प्लॉईज हे 10% आहे. म्हणजे 100 सीट्स असतील तर 90% ते डायरेक्ट रिक्रुटमेंटने घेणार आणि 10% ते डिपार्टमेंटचे घेतील किंवा जे काही तुमचे ज्युनियर वगैरे असतील ते जेईच्या खालच्या पोस्ट जे असतील ते त्यांना 10% रिझर्व राहील. ठीक आहे, त्याच्यामध्ये मेकॅनिकलचा कोटा आहे 40%, इलेक्ट्रिकलचा कोटा आहे 40% आणि इन्स्ट्रुमेंटेशनचा कोटा आहे 20%. यानुसार ते ब्रँचेस इथे घेतील जर जेईची पोस्ट पुढे निघाली तर. आणि अप्पर एज लिमिट आहे 38. ठीक आहे, जेईसाठी. आणि बाकी मग कॅटेगरी वाईज ते चेंज होत. तर मित्रांनो, सेकंड पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियरची, जी डायरेक्ट रिक्रुटमेंटनी फिल केल्या जाते महाजनकोमध्ये. तर मेकॅनिकलसाठी बघा, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनियर, प्रोडक्शन इंडस्ट्रियल इंजिनियर, थर्मल इंजिनियर, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन. इलेक्ट्रिकल स्ट्रीममध्ये बघा अलाउ केला आहे यांनी बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ कंट्रोल इंजिनियर, पॉवर सिस्टीम अँड हाय व्होल्टेज, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इंजिनियर, इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनियर. ठीक आहे, इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बघा बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियर. ठीक आहे, हे सगळं अलाउड आहे इथे. एक्सपिरियन्स इथे काहीच लागत नाही आणि सेम जेईसारखं इथे 5 वर्ष एक्सपिरियन्स तुम्हाला लागेल जर डिपार्टमेंटल एम्प्लॉई असेल तर. टेक्निकल स्ट्रीमचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. ठीक आहे, मेथड ऑफ फिलिंग बघा, डायरेक्ट रिक्रुटमेंट इथे 75% केलं जाते, आउट ऑफ विच इंटरनल कोडा डिपार्टमेंट एम्प्लॉईज 10% राहते. ठीक आहे, आणि मेकॅनिकल स्ट्रीम इथे परत 40%, इलेक्ट्रिकल 40% अलॉट केले आहे, इन्स्ट्रुमेंटेशनला 20%. डिपार्टमेंटल प्रमोशन जे आहे म्हणजे जेई टू एई जे प्रमोशन होतं ते 25% आहे. ठीक आहे, अप्पर एज लिमिट इथे सुद्धा 38 दिलेली आहे. तर मित्रांनो, डायरेक्ट रिक्रुटमेंटचे फक्त जेई आणि एई 2च पोस्ट असतात. इथे बघा आता डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलं आहे बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर टेक्नॉलॉजी. ही इथे अप्लाय करू शकता डेप्युटी एक्झिक्युटिव्हसाठी. आणि 3 इयर्स एक्सपिरियन्स इन पॉवर जनरेशन, कोल गॅस सेक्टर ऑफ सेंट्रल स्टेट IPP अंडर प्रिन्सिपल एम्प्लॉय. ठीक आहे, म्हणजे बघा इथे तुम्हाला सांगतो, हे महत्त्वाचं आहे थोडंसं, तुम्हाला इथे सांगू इच्छितो मी अनुभवावरून, की जर तुम्ही जेई असाल किंवा जेई नाही एई असाल तर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पॉवर जनरेशन कंपनीचा लागेल तर तुम्ही DYसाठी अप्लाय करू शकता. किंवा जर तुम्ही आउटसायडर असाल, कंपनीतला नसाल, तर तुम्हाला तुम्हाला जर कोणतेही इंजिनियर बेसचं समजा इंजिनियर म्हणून तुम्ही काम केलं असेल कुठेतरी पॉवर प्लांटमध्ये, प्रायव्हेटमध्ये जरी असलं तरी, तर तो सुद्धा 3 वर्षाचा इथे कन्सिडर केला जातो. ठीक आहे, मेथड ऑफ फिलिंग डायरेक्ट रिक्रुटमेंट 25%, डिपार्टमेंटल प्रमोशन 75%. म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट फक्त 25% होतं, बाकी डिपार्टमेंटल प्रमोशन एई टू DY देतात ते 75%. ठीक आहे, 25%मध्ये ते बाकीच्यांना अलाउ करतात जर एक्सपिरियन्स असेल तर. अप्पर एज लिमिट 38च आहे इथे पण, आणि जेनको एम्प्लॉईसाठी 57 आहे. ठीक आहे, नंतर बघा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, DYच्या वरची जी पोस्ट असते ती आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तर याच्यामध्ये बघा बॅचलर्स क्वालिफिकेशन आहे बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर अँड टेक्नॉलॉजी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. याच्यामध्ये बघा 7 इयर्स एक्सपिरियन्स इन पॉवर जनरेशन कंपनी ऑफ सेम जे आधी दिलं होतं ते, आणि इथे फक्त 7 इयर्स एक्सपिरियन्स लागतो पॉवर जनरेशनचा. आणि मेथड ऑफ फिलिंग बघा, डायरेक्ट रिक्रुटमेंट 25%, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन 75%. अप्पर एज लिमिट इथे 40 दिलेली आहे मित्रांनो, बघा 40 दिलेली आहे. तर हे आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं. तर बघा मित्रांनो, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह नंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ही हायर पोस्ट आहे. मॅनेजमेंट इथून स्टार्ट होतं. मॅनेजमेंटची जी पोस्टची सुरुवात आहे ती एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपासून होते. याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन तेच सेम आहे DY आणि ॲडिशनलचं. बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर टेक्नॉलॉजी. ठीक आहे, एक्सपिरियन्स बघा इथे 9 वर्ष दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर जेन्कोमध्ये असाल तर तुम्हाला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे, तरच तुम्ही एक्झिक्युटिव्हसाठी अप्लाय करू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट म्हणजे एक्झाम थ्रू जायचं असेल तर, नाही तर मग त्याच्यामध्ये प्रमोशन चॅनल पण असतात. परंतु डायरेक्ट जर एक्झाम द्यायची असेल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची तर तुम्हाला 5 वर्षाचा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह किंवा DYचा अनुभव आवश्यक आहे, किंवा मग 2 वर्षाचा ॲडिशनलचा आवश्यक आहे. ठीक आहे, बाकी जर एईचं असलं तरी चालते 4-5 वर्ष वगैरे. तर मेथड ऑफ फिलिंग
डायरेक्ट रिक्रुटमेंट 25%. डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे ॲड निघेल आणि तिथे तुम्हाला हे अप्लाय करू शकता तुम्हाला अनुभव असेल तर, किंवा मग बाहेरचे जे असतात ज्यांना पॉवर काय म्हणतात त्याला पॉवर जनरेशनचा कंपनीचा अनुभव असेल मॅनेजमेंटचा, तर ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. डिपार्टमेंटल प्रमोशन 75%. प्रमोशन म्हणजे ॲडिशनल एक्झिक्युटिव्हचे प्रमोशनल पॅनल बसतात, तर तिथे 75% प्रमोशनवर इथे भरले जाते आणि 25%ची ते ॲड काढतात. ठीक आहे. अप्पर एज लिमिट 40 आहे इथे सुद्धा. त्यानंतर बघू सुपरिंटेंडिंग इंजिनियर म्हणजे अधीक्षक अभियंता. ठीक आहे. अधीक्षक अभियंताची पोस्ट आहे मित्रांनो ही. तर याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन सेम आहे, बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, पॉवर इंजिनिअरिंग आणि सेम. त्याच्यामध्ये 12 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ऑफ पॉवर जनरेशन दिलं आहे. त्याच्यामध्ये 5 वर्ष तुम्हाला ॲडिशनलचं लागेल आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा अनुभव लागेल. 5 वर्ष कंपल्सरी आहे आणि 2 वर्ष जे आहे ते एक्झिक्युटिव्हचं आवश्यक आहे. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून. ठीक आहे. आणि मेथड ऑफ फिलिंग आहे 1/3 डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि 2/3 डिपार्टमेंटल प्रमोशन. याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. तर 1/3 म्हणजे समजा 100 जागा आहे तर 33 जागा ती डायरेक्ट रिक्रुटमेंटनी भरणार आणि बाकीचे जे जागा आहेत ते त्यांनी यांनी भरणार, प्रमोशननी भरणार. म्हणजे एक्झिक्युटिव्ह SCचे प्रमोशन होतं ते. ठीक आहे. आणि फॉर आउटसायडर्स अप्पर एज लिमिट आहे 45 इयर. तर SC नंतर किंवा सुपरिंटेंडिंग इंजिनियर नंतर मित्रांनो इथे डेप्युटी चीफ इंजिनियरची पोस्ट आहे. ही पोस्ट फक्त जनरेशनमध्ये असते किंवा पॉवर महाजनकोमध्ये असते. ही महावितरण किंवा महापारेषणमध्ये नसते किंवा ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये नसते. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन सेम आहे, बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर. ठीक आहे. याच्यामध्ये बघा 14 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन पॉवर जनरेशन कंपनी. त्याच्यामध्ये 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो तुम्हाला. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आउट ऑफ विच 1 इयर एक्सपिरियन्स पोझिशन ऑफ सुपरिंटेंडिंग इंजिनियर. ठीक आहे. हे कंपल्सरी आहे मित्रांनो, हे आवश्यक आहे. फक्त तुम्हाला AEचा अनुभव असेल 14 वर्षाचा ते चालत नाही. तुम्हाला 4 वर्ष एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि 1 वर्ष SCचा अनुभव आवश्यक आहे. और 2 वर्ष जर सुपरिंटेंडिंग इंजिनियरचा अनुभव असेल तर ते चालेल. ठीक आहे. आणि मेथड ऑफ फिलिंग बघा 1/3 सेम याच्या आधीची जी पोस्ट बघितली आपण SCचं त्या रिलेटेडच आहे. 1/3 जे आहे ते डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे 100पैकी 33 जागा ते यांनी घेतील डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि बाकी डिपार्टमेंट प्रमोशन 2/3 होईल. ठीक आहे. तर अप्पर एज लिमिट 48 दिली आहे याच्यामध्ये आणि बाकी मग ते कॅटेगरीनुसार वेगळं आहे, प्लस होऊन जातात ते सगळे. नंतर बघा चीफ इंजिनियर. ही इंजिनियर कॅटेगरीतली सगळ्यात मोठी पोस्ट असते मित्रांनो. चीफ इंजिनियर ही खूप महत्त्वाची आणि मोठी पोस्ट असते. प्रत्येक पॉवर स्टेशनचा जो हे असतो हेड असतात तर ते चीफ इंजिनियर असतात मित्रांनो नॉर्मली. त्याच्यामध्ये बघा खूपच रिस्पेक्टिव्ह पोस्ट आहे ही. त्याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स सेम आहे, पॉवर इंजिनिअरिंग सेम आहे सगळं. त्याच्यामध्ये 15 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन पॉवर जनरेशन कंपनी आणि त्याच्यामध्ये 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पॉवर जनरेशन ॲज सिलेक्टेड ॲज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अँड 2 इयर्स इन डेप्युटी चीफ इंजिनियर. ठीक आहे. किंवा मग 3 इयर्स डेप्युटी चीफ इंजिनियर चालेल, हे आवश्यक आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट 50%, प्रमोशनल 50%. याच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंटसुद्धा होतात 50%च्या अनुभव जर तसा असेल तर मॅनेजमेंट लेवलचा, किंवा मग 50% प्रमोशननी म्हणजे डेप्युटी चीफ टू चीफ इंजिनियर 50% अलॉट केलेले असतात. त्याच्यामध्ये अप्पर एज लिमिट आहे 50 इयर्स. तर मित्रांनो चीफ इंजिनियर नंतर डायरेक्टरची पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. ही खूपच मॅनेजमेंट म्हणजे त्याच्यापेक्षा आपल्या चीफ इंजिनियरपेक्षा मोठी पोस्ट झाली. याच्यामध्ये डायरेक्टरची सुरुवात आहे इथून. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर. आणि याच्यामध्ये MBA PG डिप्लोमा असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाते. एक्सपिरियन्स आहे 15 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन पॉवर जनरेशन, ॲटलीस्ट 5 इयर्स इन द पोस्ट ऑफ सुपरिंटेंडिंग इंजिनियर अँड 2 इयर्स ऑफ चीफ इंजिनियर, हे आवश्यक आहे. मेथड ऑफ फिलिंग 1:2 बाय प्रमोशन अँड डायरेक्ट सिलेक्शन हे निर्धारित केलं आहे इथे. आणि फॉर अप्पर एज लिमिट दिला आहे 52 इयर्स. आता मित्रांनो सिव्हिल कॅडरची सुरुवात आहे इथून. ज्युनियर इंजिनिअरची पोस्ट आहे सिव्हिल कॅडरची. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलं आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि एक्सपिरियन्स काहीच दिलेलं नाही आहे. एकच इथे ब्रँच चालते फक्त सिव्हिल, आणि एक्सपिरियन्स काहीच नको. आणि डिपार्टमेंटल एम्प्लॉई असेल किंवा आधी वर्क केलेलं असेल डिपार्टमेंटमध्ये तर 5 वर्ष अनुभव आवश्यक आहे JEEच्या पोस्टसाठी, जर टेक्निशियन किंवा काही असेल दुसरी काही पोस्ट असेल तर. आणि मेथड ऑफ सिलेक्शन 100% आहे. आणि डिपार्टमेंटल एम्प्लॉईचं असेल तर ते 10% तिथे अलॉट केले जातात, फक्त राखीव ठेवतात ते. आणि बाकी 90% ते डायरेक्ट निभवतात. आणि अप्पर एज लिमिट 38 आहे.
याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर सिव्हिलची जी पोस्ट आहे मित्रांनो, तर त्याला बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नो एक्सपिरियन्स आणि 5 वर्ष एक्सपिरियन्स लागतो. जर तुम्ही त्या आधीच्या जर जेईची पोस्ट वगैरे असेल किंवा काय असेल तर डिपार्टमेंटल असेल तर. आणि याच्यामध्ये बघा मेथड ऑफ फिलिंग आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट 75% आणि डिपार्टमेंटल एम्प्लॉईज 10% आणि डिपार्टमेंटल प्रमोशन जे होतात ते 25% आहे. म्हणजे सपोज आता फॉर एक्झाम्पल सांगतो 100 जागा आहेत, त्याच्यामध्ये तुमचं 75 हे डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये घेतात. त्यातले समजा 10% म्हणजे 7 ते 8 जागा हे जे डिपार्टमेंटल एम्प्लॉई आहे तिथून ते अर्ज घेतात. आणि बाकी प्रमोशननी म्हणजे जे काही नॉर्मल आपलं प्रमोशनल पॅनल असते त्यांनी ते 25% घेतात. ठीक आहे. अप्पर एज लिमिट 38 आहे. त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे DY सिव्हिल, ठीक आहे, यासाठी पण सुद्धा क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आहे. टोटल 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ सिव्हिल वर्क्स. ठीक आहे. सिव्हिल वर्क्स म्हणजे तुम्ही जर बाहेर असाल कुठे आउट ऑफ म्हणजे जनरेशनमध्ये नसाल तर तिथे सुद्धा तुमचं काम असलं हे एवढा अनुभव पाहिजे 3 वर्षाचा. चांगल्या कंपनीत असाल म्हणजे MNCमध्ये वगैरे कुठे किंवा मग जनरेशनमध्ये असेल तर ॲज अ AE म्हणून तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. मेथड ऑफ सिलेक्शन डायरेक्ट रिक्रुटमेंट फक्त 25% आहे आणि प्रमोशन म्हणजे AE टू DY करतात ते 75% दाखवा इथे. अप्पर एज लिमिट इथे आहे 38 इयर्स. तर त्यानंतर मित्रांनो ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल यासाठी लागेल तुम्हाला बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 7 इयर्स एक्सपिरियन्स लागेल याचा सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये वगैरे, 4 इयर्स आउट ऑफ विच ॲटलिस्ट 4 इयर्स इन द सिव्हिल वर्क्स इन रिलेटेड टू पॉवर जनरेशन. त्यानंतर मेथड ऑफ फिलिंग आहे 25% डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि प्रमोशननी 75% फिल केल्या जातात. अप्पर एज लिमिट आहे 40 इयर्स. त्यानंतर बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, तर यामध्ये बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल सेम आहे आणि 9 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. आउट ऑफ विच 6 इयर्स इन सिव्हिल वर्क्स रिलेटेड टू पॉवर जनरेशन. ठीक आहे. आणि आउट ऑफ विच ॲटलिस्ट 5 इयर्स ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि 2 इयर्स ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह म्हणजे सेम क्रायटेरिया आहे टेक्निकलचा आणि सिव्हिलचा. याच्यामध्ये बघा मेथड ऑफ फिलिंग आहे 75%, प्रमोशन आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे 25%. ठीक आहे. अप्पर एज लिमिट 40 आहे. नंतर बघा सुपरिंटेंडिंग इंजिनियर सिव्हिल, यामध्ये बॅचलर डिग्री इन सिव्हिल अँड टेक्नॉलॉजी, टोटल 12 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ आउट ऑफ विच 9 इयर्स एक्सपिरियन्स इन पॉवर सिव्हिल वर्क्स इन पॉवर जनरेशन, आउट ऑफ विच ॲटलिस्ट 5 इयर्स एक्सपिरियन्स इन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अँड ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, 2 इयर्स इन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. ठीक आहे. अप्पर एज लिमिट आहे 45. डेप्युटी चीफ इंजिनियर, bachelor's degree in civil and technology from recognized university, total 14 years of experience, 11 years in the field of civil works related to power generation, out of which at least 4 years in the selection post like executive engineer and 1 year experience in SE. ठीक आहे. 2 years in the position of superintending engineer. याच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंटने भरल्या जातात 1/3 जे आहे आणि डिपार्टमेंटल प्रमोशन आहे 2/3. याच्यामध्ये अप्पर एज लिमिट 40. आणि शेवटची पोस्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये सिव्हिल कॅटेगरीमध्ये चीफ इंजिनियर सिव्हिल, बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल आणि टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये क्वालिफिकेशन एकच आहे मित्रांनो, PGची गरज नाही. मला बरेच प्रश्न असतात तर PG वगैरे नसलं तरी चालेल याच्यामध्ये. आणि टोटल 15 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, आउट ऑफ विच 12 इयर्स इन द फील्ड ऑफ सिव्हिल वर्क्स रिलेटेड टू पॉवर जनरेशन, आउट ऑफ विच ॲटलिस्ट 5 इयर्स इन द पोझिशन ऑफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, 2 इयर्स इन डेप्युटी चीफ इंजिनियर or 3 years in the position of deputy chief engineer. Direct recruitment 50% आणि डिपार्टमेंटल प्रमोशन 50%. एज अप्पर एज लिमिट आहे 50 इयर्स. ठीक आहे. आणि इथे बघा तुमचं सिव्हिलचं सगळं फिनिश होतं आणि हे पूर्ण याच्यामध्ये सर्क्युलर दिलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला हे जे चेंजेस केलेले असते याच्यामध्ये हे तुम्हाला मी सर्क्युलरच्या थ्रू इथे सगळे एक्सप्लेन करून दिलेले आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जनरेशन रिलेटेड जर माझा प्रिव्हियस व्हिडिओ माझ्या चॅनलचा बघितला तुम्ही तर सगळी सॅलरी रिलेटेड आणि वर्किंग रिलेटेड तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर आपण हे सर्क्युलर इन डिटेलमध्ये बघितला मित्रांनो. यामध्ये हेच सांगितलेलं आहे की जे काही क्रायटेरिया ते ठेवणार आहेत म्हणजे कसं आहे एज लिमिट असेल किंवा क्वालिफिकेशन असेल किंवा ब्रँचेस कोणते कोणते इन्क्लूड करायचे याच्यामध्ये असेल किंवा मग त्याच्यामध्ये प्रमोशनल किती पर्सेंट घ्यायचे किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंटचे किती पर्सेंट घ्यायचे याच्यामध्ये काही चेंजेस त्यांनी केलेले आहे मागच्या आधीच्या सर्क्युलरपेक्षा. तर त्या रिलेटेडच जे सर्क्युलर आहे हे कन्फर्मेशन नाही आहे की तुमचं ॲडची कन्फर्मेशन नाही आहे ही जी पुढे काय रिक्रुटमेंट रिलेटेड ॲड येईल ती तर अपेक्षित आहेच आपल्याला आणि ती येईलच पुढे, परंतु हे ॲडचं कन्फर्मेशन नाही आहे. ठीक आहे. याबद्दल मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो इथे आणि आशा करतो की तुम्हाला सगळे डिटेल्स लक्षात आले असतील. पोस्ट वाईज आणि प्रमोशन वाईज तुमच्या पोस्ट सगळं लक्षात आलं असतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.